नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीची पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एका ब्राउझरवर CET सेल्फ टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे CAP 2026-27 या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे टेक्निकल एज्युकेशन या सेक्शनमध्ये आपलं खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसची लिस्ट दिलेली आहे. त्याने आपल्याला बघायचं आहे डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी DSP या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर ॲडमिशनची वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी आपण बघू शकतो होम टॅबमध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, कॅन्डिडेट लॉग इन हे दोन्ही टॅब आपल्याला दिलेले आहेत. आपलं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो लेफ्ट साईडला न्यू युजर म्हणून आहे. त्या ठिकाणी खाली एक रजिस्टर बटन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यावर आपल्याला सर्वप्रथम आपलं ईमेल ID एंटर करायची. ईमेल ID एंटर केल्यानंतर आपलं एक पासवर्ड क्रिएट करायचं आहे. सेम पासवर्ड आपल्याला खाली देखील एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं आधारवर जसं पूर्ण नेम आहे ते या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे. सगळ्यात पहिले आपल्याला बर्थ इयर सिलेक्ट करायचं आहे, देन मंथ अँड देन डेट. सगळे डिटेल्स जर करेक्ट असतील तर आपल्याला रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे. जर डिटेल करेक्ट असतील तर रजिस्टरच्या बटनवर आपण क्लिक करत आहोत. यानंतर आपण जी ईमेल ID दिली होती त्यावर एक ईमेल येईल ज्यामध्ये आपलं ईमेल व्हेरीफाय करायचं आहे. आपण आपले ईमेल ओपन करून घेऊया. ते तुम्ही बघू शकता आपलं ईमेल आलेला आहे. या ठिकाणी आपण व्हेरीफाय ईमेल नावाचं ब्लू कलरमध्ये बटन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं ईमेल व्हेरीफाय होईल आणि आपलं प्रोसीड टू डिजिलॉकर हे ऑप्शन येईल. आपलं प्रोसीड टू डिजिलॉकर बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP जाईल. तो OTP आपल्या या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. आणि याआधी आपल्या आधारमध्ये आपलं आधार कार्ड आणि अपार ID इश्यू केलेलं पाहिजे, तरच ही प्रोसेस पूर्ण होणार. नाहीतर ऑथेंटिकेशन फेल असा मेसेज तुम्हाला येईल. आपल्या डिजिलॉकरची पिन एंटर करायची. त्यानंतर आपला डिजिलॉकरमधून आधार आणि अपार IDला इश्यू करायला परमिशन द्यायची. तर सिलेक्ट करायचं त्याला, देन अलो करत आहोत आपण. त्यानंतर डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले आपली प्रोफाईल क्रिएट करायची. आपला अपार ID या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणून आपण त्याला कॉपी करून घेतोय.
त्यानंतर आपण या ठिकाणी त्याला पेस्ट करूया. तुम्ही पेस्ट पण करू शकता आणि जर तुम्हाला मॅन्युअली एंटर करायचं असेल तर तुम्ही मॅन्युअली देखील एंटर करू शकता. देन आपलं या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्या 10वीच्या आणि 12वीच्या मार्कशीटवर जसं आपलं नेम आहे ते नेम जशाच तसं आपल्या या ठिकाणी एंटर करायचं आहे. देन फादर नेम आपल्याला एंटर करायचं आहे. त्यानंतर मदर नेम. आता या ठिकाणी आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आपलं रिलिजन कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. देन रिजन आपण शहरी भागात राहतो किंवा ग्रामीण भागात ते या ठिकाणी आपलं सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपली मदर टंग आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. इंडियन नॅशनॅलिटी बाय डिफॉल्ट असंच राहणार. त्यानंतर आपलं इन्कम सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपण मॅरिड आहोत का अनमॅरिड आहोत ते सिलेक्ट करायचं आहे. देन आता आपला ॲड्रेस एंटर करायचं आहे. त्यानंतर आपलं स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे. आपलं डिस्ट्रिक्ट आपलं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला पिनकोड आपल्या या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. देन आपलं एक अल्टरनेट मोबाईल नंबर प्रोव्हाइड करायचा आहे. जर आपला करंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर आपण सेम ॲज परमनंट ॲड्रेस या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्र डोमिसाईल असेल तर आपले यस करायचे. मायनॉरिटीमध्ये आपली कास्ट येत असेल तर यस करा किंवा नो करा. जर पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर येस किंवा नो नाही असेल तर. त्यानंतर आपल्याला 10वीचं पासिंग इयर या ठिकाणी एंटर करायचे. देन 10वीचे आपला पर्सेंटेज या ठिकाणी एंटर करायचे. त्यानंतर आपलं 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 10वी कोणत्या राज्यात झाली ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. यानंतर आपण 12वी 2026 या वर्षी दिली का तर नाही, कारण ऑब्वियसली आपण डिप्लोमा करून आलो आहे तर आपल्याला नो करायचे. तर आपलं 12वीचं वर्ष एंटर करायचे पासिंग इयर. देन 12वीचं बोर्ड आपल्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 12वीमध्ये आपल्याला पर्सेंटेज होते का CGPA ते हे आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर 12वीचे मार्क्स किती आउट ऑफ होते आपल्याला 600 आउट ऑफ ते आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे. आणि आपले ऑप्टन मार्क ते आपण या ठिकाणी पुट केलेत. देन सगळे डिटेल जर करेक्ट असेल तर आपल्या या ठिकाणी टिक करायचं आणि सेव्ह चेंजेस करायचे. त्यानंतर आपली प्रोफाईल क्रिएट झालेली असेल आणि या ठिकाणी आपल्याला जर डिटेल करेक्ट असेल तर येस माय डिटेल्स आर करेक्ट या बटनवर क्लिक करायचे. नसेल तर नो आय वॉन्ट टू रिऑथेंटिकेट या बटनवर क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन हे जे 3 नंबरला बटन दिसतंय, टॅब दिसतंय त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर टेक्निकल एज्युकेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. देन डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन फार्मसी या टॅबवर आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP आपल्या या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर आपलं एक ॲप्लिकेशन ID SMS वर भेटून जाईल. आता या ठिकाणी आपल्याला आपला फॉर्म भरायची प्रोसेस स्टार्ट करायची. सगळ्यात पहिलं आपल्याला
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ऑनलाईन करायची का फिजिकली करायची हे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी कशी करायची ती सिलेक्ट कशी करायची ते दाखवतो. सगळ्यात पहिलं आपलं या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला स्क्रुटिनी करायची आहे. देन आपला फॅसिलिटेशन सेंटर आपल्या या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, FC सेंटर, आणि डेट सिलेक्ट करायची. मी 15 तारीख सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर आपल्या वेळेनुसार आपला एक टाईम स्लॉट सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. हॅव यू पास इन D-Farm कोर्स, तो ऑब्वियसली आपल्या ठिकाणी येस करायचं आहे. तर त्याआधी तुम्हाला मी कोणाला जर स्क्रुटिनी करायची असेल तर त्यांनी स्क्रुटिनी बटनवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. कन्फर्म या ठिकाणी आपल्याला येस करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड. आता या ठिकाणी आपल्याला जर आपण 12th आणि डिप्लोमा जर महाराष्ट्र राज्यातच केला असेल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप A. देन खाली आपल्याला स्क्रोल करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर आपल्या या ठिकाणी 12वीचा जिल्हा विचारला जातोय. आपण 12वी कोणत्या जिल्ह्यात केली ती या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं डिप्लोमा आपण कोणत्या जिल्ह्यातून केलं ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याला डोमिसाईलचं प्रूफ काय द्यायचं आहे, आपण डोमिसाईल सर्टिफिकेट पण देऊ शकतो, बर्थ सर्टिफिकेट पण देऊ शकतो, किंवा स्कूल कॉलेज लिव्हिंग TC पण देऊ शकतो आपण. तर मी या ठिकाणी डोमिसाईल सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर डू यू बिलॉंग टू रिझर्व जनरल और रिझर्व कॅटेगरी, जर तुम्ही जनरल असाल तर जनरल क्लिक करा, रिझर्व असेल तर रिझर्व क्लिक करा. देन आपल्याला या ठिकाणी आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. देन आपला सब कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर अवेलेबल असेल तर आपण अवेलेबल या बटनवर क्लिक करू शकतो. त्यानंतर आपलं कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट केले. त्यानंतर आपल्याकडं नॉन क्रिमिलियर अवेलेबल असेल तर अवेलेबल करा, जर अवेलेबल नसेल तर अप्लाइड नॉट बट नॉट रिसिव्ह या बटनवर क्लिक करा जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर. डू यू बिलॉंग टू फिजिकली चॅलेंज या ठिकाणी आपण नो करतो आहे, तुम्ही जर असाल तर येस करा. पर्सन विथ डिसेबल डिफेन्स नो आपण करतो आहे. देन आपल्याला या ठिकाणी आपण नॅशनॅलिटीचा प्रूफ काय जोडणार आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. माझ्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे तर मी नॅशनॅलिटी क्लिक करतो आहे. देन या ठिकाणी आपल्याला 10वीचा सीट नंबर एंटर करायचा आहे, 10th बोर्डचा. देन या ठिकाणी आपल्याला 10वीमध्ये ऑप्टेन मार्क्स किती आहे ते या ठिकाणी एंटर करायचं आहे. आणि टोटल मार्क्स किती आहे ते आपल्या या ठिकाणी टाकायचं आहे. देन आपल्याला मॅथमॅटिक्स या विषयात किती मार्क्स ऑप्टेन आहे ते आपल्या या ठिकाणी टाकायचं आहे आणि टोटल मार्क्स टाकायचे. देन सायन्स या विषयामध्ये आपलं किती मार्क्स ऑप्टेन आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. देन टोटल मार्क्स या ठिकाणी आपले टाकायचे. माहिती जर करेक्ट असेल तर खाली स्क्रोल करा. देन डिप्लोमा स्टेटस तर या ठिकाणी एकच आपण पासच करू शकतो. देन डिप्लोमा पॅटर्न, आपला पॅटर्न ॲन्युअल आहे त्यामुळे आपण ॲन्युअल सिलेक्ट केले. त्यानंतर आपला डिप्लोमाचा सीट नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे, डिप्लोमा सेकंड इयरचा. आणि आपल्याला डिप्लोमाला जो एनरोलमेंट नंबर भेटला होता तो आपल्या या ठिकाणी एंटर करायचा आहे.
देन डिप्लोमा आपण कोणत्या वर्षी पास झालो ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. डिप्लोमा कोर्स फार्मसी. देन आपल्या या ठिकाणी आपला डिप्लोमाचं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं आहे. देन आपल्या डिप्लोमामध्ये ऑप्टेन मार्क्स किती आहेत ते आपण या ठिकाणी एंटर करायचं आहे. अँड टोटल मार्क्स आपला 1100 टाकायचे. ऑप्टेन मार्क्स तुम्हाला जे आहे ते तुम्ही टाका. या ठिकाणी आपलं यस करायचं आहे. देन आपला 12वीचा सीट नंबर सिलेक्ट करायचा आहे, एंटर करायचं आहे. देन 12वी पासिंग इयर ऑटोमॅटिक प्रोफाईलमधून आले. 12वीचे मार्क्स देखील प्रोफाईलमधून ऑटोमॅटिकली येथे आले. देन आपला 12वीमध्ये फिजिक्स या विषयात किती मार्क्स ऑप्टेन आहेत ते आपल्या या ठिकाणी एंटर करायचे. देन टोटल मार्क्स. देन केमिस्ट्री या विषयात आपलं किती मार्क्स ऑप्टेन आहेत ते या ठिकाणी एंटर करायचे. देन टोटल मार्क्स. तुम्हाला 12वीमध्ये मॅथ किंवा बायोलॉजी यापैकी कोणता सब्जेक्ट होता किंवा दोन्ही होते या ठिकाणी आपल्याला डिक्लेअर करायचे. जर दोन्ही असेल तर बोथ करा, जर मॅथ असेल तर मॅथ करा, नुसतं बायो असेल तर बायो करा. देन मॅथचे मार्क्स एंटर करून घ्यायचे. सेम या ठिकाणी आपल्या बायोलॉजीचे मार्क्स देखील एंटर करून घ्यायचे. देन आपल्या या ठिकाणी आपली काही माहिती ऑटोमॅटिकली आली आहे, ती माहिती आपली प्रोफाईलवरून आलेली आहे. ती आपला करेक्ट आहे का नाही चेक करायचे, नसेल तर करेक्ट करायचे. संपूर्ण माहिती जर करेक्ट असेल तर सेवन प्रोसीड करा. या ठिकाणी आपण ऑर्फन आहे की नाही हे सिलेक्ट करायचं राहिलं तर आपण नो करतोय, आपण ऑर्फन नाही होत. सेवन प्रोसीड. डिटेल्स करेक्ट असेल तर कन्फर्म करा. देन या ठिकाणी आपला रिसेंट पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे, ज्याची साईज 50 KB आतमध्ये पाहिजे. मी ऑलरेडी 50 KB आतला फोटो या ठिकाणी फोल्डरमध्ये सेव्ह केलेला आहे. फोटो आपला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे. देन खाली स्क्रोल करायचं आहे आणि सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला फोटोचा प्रिव्ह्यू दिसेल. सेव्ह अँड प्रोसीड करा. देन या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. सगळ्यात पहिलं 10वीची मार्कशीट आपली या ठिकाणी अपलोड करायची. मी सगळे डॉक्युमेंट एका फोल्डरमध्ये ऑलरेडी रिक्वायर्ड साईजमध्ये सेव्ह केलेले आहेत. 10वीची मार्कशीट सिलेक्ट केली, त्यानंतर आपलं अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. देन या ठिकाणी आपला 12ची मार्कशीट सिलेक्ट करायची आहे. देन अपलोड या बटनवर आपण क्लिक करत आहोत. देन आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट दिलं होतं, तर या ठिकाणी आपण नॅशनॅलिटी सिलेक्ट करतोय. देन अपलोड. या ठिकाणी डोमिसाईलचा प्रूफ तुम्ही TC पण देऊ शकता, तर तुम्ही आधीच ते ऑप्शन सिलेक्ट करायचं TCचं. मी डोमिसाईल केलं म्हणून मी डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करतोय. देन या ठिकाणी आपला कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड करतो. देन या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायचं ऑप्शन डिरेक्टली नाही आहे, आपल्या आधी फ्लेच करायची. जर तुम्ही 2020च्या आधी कास्ट व्हॅलिडिटी काढली असेल तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी येणार नाही. जर त्यानंतरची असेल तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी फ्लेच होईल. मी एक डमी रिसिप्ट नंबर टाकला होता म्हणून माझी फ्लेच नाही झाली. मी नो करून मॅन्युअली अपलोड करतोय. जर तुमची पण फ्लेच नाही झाली तर तुम्ही पण सेम प्रोसेस करू शकता. देन या ठिकाणी आपल्याला एक नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणारं.
देन आता आपल्याला डिप्लोमा सेकंड इयरची मार्कशीट अपलोड करायची आहे. अपर आय डी या ठिकाणी डिफॉल्ट अपलोडेड असते. डॉक्युमेंट करेक्ट असेल तर सेव्ह प्रोसीड करा, नाही तर तुम्हाला व्ह्यू करून बघायचे असतील अपलोड डॉक्युमेंट तर तुम्ही या व्ह्यू या बटनवर पण क्लिक करू शकता. देन आपली फायनल स्टेज आहे पेमेंटची. तर डिटेल्स जर करेक्ट असेल तर सेव्ह अँड प्रोसीड करा आणि कन्फर्म करा पेमेंटसाठी. पे नाव हे तुम्हाला आता पेमेंटच्या पेजवर रिडायरेक्ट करणार. या ठिकाणी पेमेंटचं पेज आलेलं आहे. या ठिकाणी आपण शो QR करायचा आहे. कंटिन्यू अँड पे. आता आपल्या फोनमधून QR स्कॅन करून पेमेंट करायची. पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर तुम्हाला असा मेसेज दिसेल. देन त्यानंतर तुमच्यासमोर ऑटोमॅटिकली फॉर्मची प्रिंट येईल. हा तुमचा पूर्ण फॉर्म आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रिंट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म सेव्ह करायचा आहे किंवा प्रिंट करून घ्यायचं आहे.